अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज हा व्हिडिओ मी नक्की कोणत्या कारणासाठी घेऊन आलो आहे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, विशेष काही योगांवर विशेष काही दिवशी मी आपल्याला विविध प्रकारचे उपाय सांगत असतो. तर प्रामुख्याने दिनांक 26 जानेवारी रोजी दुर्गाष्टमी आहे. प्रामुख्याने ही दुर्गाष्टमी सर्वसाधारण नसून अत्यंत दिव्य, तेजस्वी व आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून आणणारी आहे. कारण अर्थातच सध्या गुप्त नवरात्री चालू आहे आणि या गुप्त नवरात्रीमधील ही दुर्गाष्टमी आहे. या दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रामुख्याने आपल्या सर्वांना ठाऊक असेल, आपण अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र असेल, चैत्र महिन्यातील चैत्र नवरात्र असेल, हे आपण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत असतो. परंतु हे जे गुप्त नवरात्र आहे हे आपल्याला अशा प्रकारे साजरे करता येत नाही. कारण हे नवरात्र प्रामुख्याने कोणत्या पद्धतीचं आहे तर हे नवरात्र तंत्र साधनेसाठी ओळखलं जातं. प्रामुख्याने जे तंत्रसाधना करतात त्यांच्यासाठी हे नवरात्र सांगितलेलं आहे. या नवरात्रामध्ये तारा माता, त्याचप्रकारे काली माता आणि त्रिपुरी सुंदरी माता अशा अनेक प्रकारच्या माता दुर्गेचे जे रूप आहेत, जे स्वरूप आहेत, त्यांची साधना किंवा उपासना केली जाते. प्रामुख्याने आपल्यासारखे सर्वसाधारण लोक ही तंत्र उपासना करू शकत नसतात. कारण आपलं शरीर तेवढं प्रबळ नाही की त्या शक्तीला आपण सांभाळू शकतो किंवा त्या शक्तीचा सामना करू शकतो. परंतु या कालावधीमध्ये आपण सात्विक उपासना अवश्य करू शकतो. कारण तांत्रिक, मांत्रिक आणि सात्विक अशा 3 प्रकारच्या उपासना असतात. तर प्रामुख्याने आपल्या सर्वांसाठी जी उपासना आहे ती म्हणजे सात्विक उपासना. तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण जर देवीची मनोभावाने उपासना केली, देवीचे नाम घेतले तर देवी आपल्यावर भरपूर कृपादृष्टी करते. मग इतर दिवशी करत नाही का? नक्कीच करते. परंतु नवरात्रीमधील दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी अत्यंत जागृत अवस्थेमध्ये असते. त्यामुळे आपण केलेली कोणतीही सेवा शीघ्रत्वाने देवीपर्यंत पोहोचते आणि देवी आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवते. त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्यावर देवी भगवतीची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी विशेष काही उपाय उपासना सांगणार आहे. प्रामुख्याने कर्जमुक्ती होण्यासाठी, आपल्या नोकरीतील अडचणी दूर होण्यासाठी, त्याचप्रकारे मुलामुलींचा विवाहयोग लवकर येण्यासाठी किंवा आपल्यावर प्रामुख्याने अनेक दिवसांची काही शत्रुपीडा असेल तर ती शत्रुपीडा निवारण होण्यासाठी आणि आपल्या शत्रूंचा नाश होण्यासाठी. अर्थातच नाश म्हणजे आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये जी सूडबुद्धी असेल त्या सूडबुद्धीचा नाश होण्यासाठी देवी भगवतीची आपल्याला उपासना करायची आहे. 26 जानेवारी रोजी म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण ही देवी भगवतीची उपासना करू शकतात. आपल्याला उपासना कशा पद्धतीने करायची आहे तर 26 तारखेला दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी प्रातःकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरच्या देवांची पूजा करायची आहे. आपण आपल्या घरामध्ये जर देवीची मूर्ती असेल, म्हणजेच दुर्गा मातेची मूर्ती असेल, दुर्गा मातेचा फोटो असेल, जर नसेल तरी हरकत नाही, आपली जी कोणती कुलदेवता असेल, अर्थातच आपली जी कुलदेवता असते ती प्रत्यक्ष दुर्गा स्वरूपच असते. त्यामुळे आपल्या कुलदेवतेची मूर्ती असेल, टाक असेल, त्यांना स्नान घालायचं आहे. दुधाने अभिषेक करायचा आहे. श्रीसुक्त आपल्याला येत असेल तर श्रीसुक्ताने अभिषेक करायचा आहे. नाहीतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राने 108 वेळा किंवा 21 वेळा दूध घालून अभिषेक करायचा आहे. देवीला आपण लाल रंगाचं वस्त्र अर्पण करायचं आहे, गजरा अर्पण करायचा आहे आणि देवीला पायसाचा म्हणजे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच देवीची महाआरती करायची आहे आणि महाआरती झाल्यावर आपल्या सर्व कुटुंबियांना एकत्र घेऊन किंवा जशी आपल्याला सेवा करणं शक्य होईल तसं आपण देवीसमोर बसायचं आहे आणि संकल्प करून आपल्या मनातील जी कोणती मनोकामना आहे ती देवी भगवतीला सांगायची आहे आणि पुढील प्रमाणे मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. कोणता जप करायचा आहे तर ओम दुम दुर्गायै नमः. परत एकदा सांगतो, ओम दुम दुर्गायै नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. तसेच ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण अवश्य करायचे आहे. आता सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे काय
तर जी दुर्गा सप्तशती आहे त्यातील सर्वात शेवटचं हे स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलं लभेत. प्रामुख्याने हे सिद्धकुंजिका स्तोत्र आपण वाचन केल्याने आपल्याला संपूर्ण दुर्गा चरित्राचं किंवा दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे संपूर्ण फळ प्राप्त होते. परंतु हे स्तोत्र वाचन करण्यासाठी प्रामुख्याने काही नियम असतात. कारण हे स्तोत्र अत्यंत गुह्य किंवा गोपनीय स्वरूपाने आपल्याला वाचन करायचं असतं. उच्च स्वरामध्ये किंवा उच्च आवाजामध्ये वाचन न करता आपल्या मनातले मनात आपल्याला हे स्तोत्र वाचन करायचं असतं. कारण हे मनातले मनात स्तोत्र वाचन केल्याने आपले प्रामुख्याने बाह्य आकर्षण कमी होते आणि आपल्या अंतर्मनातील चेतना जागृत होते आणि देवी भगवतीची आपल्यावर भरपूर कृपादृष्टी होते. हे स्तोत्र अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे अत्यंत कटाक्षाने पावित्र्यामध्ये राहून किंवा पावित्र्य पाळून आपल्याला या स्तोत्राचे वाचन करायचं आहे. ज्यांना वाचन करणे शक्य नसेल त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून श्रवणही करू शकता. तसेच यथाशक्ती आपण संकल्प करून वाचन करून झाल्यानंतर आपल्या जवळच्या दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये जायचे आहे किंवा दुर्गा स्वरूपातील कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जायचे आहे. देवीला लाल रंगाच्या पुढील प्रमाणे वस्तू अर्पण करायच्या आहेत. सर्वप्रथम लाल रंगाची चुनरी, वस्त्रांमध्ये लाल रंगाची चुनरी, शक्य असेल तर लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचा पीस देवीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर देवीची ओटी भरायची आहे. देवीला लाल रंगाचे फूल, मसूर डाळ, गूळ अर्पण करायचे आहे आणि देवीची मनोभावाने प्रार्थना करायची आहे. प्रामुख्याने ज्या भगिनींना शक्य असेल त्यांनी दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजे देवीच्या मंदिरातून जाऊन आल्यानंतर एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलवायचं आहे. त्यांना गोडधोडाचं जेवण घालायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांची ओटी भरायची आहे. प्रामुख्याने आपण जर सवाष्णी स्त्रीची ओटी भरली तर साक्षात दुर्गा देवीची ओटी भरल्याचे आपल्याला फळ प्राप्त होते. त्यामुळे प्रामुख्याने ज्या लोकांना अति कर्जाचा त्रास असेल किंवा कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा राहिला असेल तर त्यांनी मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करायचे आहे. दिवसभरातून आपण मंगलचंडिका स्तोत्राचे पठण केल्याने कर्जमुक्ती होण्यास मदत होते आणि देवी भगवतीची आपल्यावर अखंड कृपादृष्टी होते. प्रामुख्याने आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारच्या अडचणी असतात, अनेक संकट असतात. आपण त्या संकटांशी, अडचणींशी किंवा दुःखाशी आपण झुंज देत असतो. परंतु आपल्या प्रयत्नांना सोबत असते ती म्हणजे आध्यात्मिक शक्तीची. थोडक्यात गरज असते आपल्याला आध्यात्मिक शक्तीची आणि ती आध्यात्मिक शक्ती म्हणजे कोण तर अर्थातच या विश्वाची जननी माता दुर्गा. माताच पार्वती देवी पिता देव महेश्वरः असं म्हटलेलं आहे. म्हणजेच माता पार्वती विश्वाची जननी आहे तर भगवान शंकर विश्वाचे पिता आहेत. मातेकडे अनेक प्रकारचे करुणाभाव आहेत कारण ती अर्थातच माता आहे, आई आहे, जगदंबा आहे. तिच्याकडे वात्सल्य आहे, करुणाभाव आहे, ममताभाव आहे. त्यामुळे आपण भक्तीने दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची या पद्धतीने सेवा केली तर नक्कीच आपल्यावर भगवतीची भरपूर कृपादृष्टी होईल. प्रामुख्याने ज्या लोकांना अभिषेक करणं शक्य नसेल, मंदिरात जाणं शक्य नसेल, त्यांनी दिवसभरातून जसा शक्य होईल तसा ओम दुम दुर्गाये नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. देवी भगवतीची मनोभावाने प्रार्थना करावी. आपल्यावर देवी भगवतीची अखंड कृपादृष्टी होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा आणि सर्वांच्याच घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होऊ द्या. सर्वांच्याच घरामध्ये देवी भगवतीची अखंड कृपादृष्टी प्राप्त होऊ द्या. जशी आपल्यावर देवी भगवतीची कृपादृष्टी प्राप्त होते तशीच सर्वांवरच देवी भगवतीची कृपादृष्टी प्राप्त व्हावी अशी आपण कामना करूया आणि आजचा व्हिडिओ थांबूया. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. नक्कीच माझ्या भक्तवत्सल या यूट्यूब चॅनलला अवश्य जोडून राहा. श्री स्वामी समर्थ.